नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकाची तारीख ही लवकरच जाहीर होणार आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सामना होणार आहे. त्यामध्ये कोणते पक्षाचे कोणते उमेदवार राहतील याकडे तर आपलं लक्ष आहेच, परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ज्या मतदारसंघाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे तो मतदारसंघ म्हणजे नाशिक जिल्ह्यामधील येवला मतदारसंघ. हो, तोच येवला मतदारसंघ ज्या ठिकाणी छगन भुजबळ हे 4 वेळेस निवडून आलेले, आमदार झालेले आणि 4ही वेळेस त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. त्याच मतदारसंघावरती लक्ष जास्त केंद्रित होणार आहे. त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा जे मनोज जरांगे पाटील देत आहेत, या मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी छगनराव भुजबळ यांनी थेट विरोध केलेला आहे आणि त्यांचा जो विरोध झालेला आहे, त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात जे वक्तव्य केलेली आहेत, यामुळे महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ हा वाद सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून छगन भुजबळ हे नाशिकच्या येवला मतदारसंघामध्ये 4 वेळेस जरी आमदार झाले असले तरी आजची परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे. विशेष म्हणजे छगन भुजबळ हे 4ही वेळेस आमदार होत असताना मराठा उमेदवाराच्या विरोधातच ते निवडणूक लढलेले. त्यांच्या विरोधात अनेक पक्षांचे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उमेदवार आले, परंतु 4ही मराठा उमेदवाराला पराभूत करून छगन भुजबळ हे 4 वेळेस आमदार होत असताना प्रत्येक वेळी त्यांचा विजयाचा आकडा जो आहे तो वाढत गेलेला आहे. आणि म्हणून आज सुद्धा छगन भुजबळ यांना नाशिकच्या येवला मतदारसंघातून पराभूत करणं हे सोपं आहे का? तर त्या मतदारसंघात किंवा काही लोक सांगतील की छगन भुजबळ यांना पाडणं हे कठीण आहे. परंतु आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर मराठा समाजाच्या उमेदवारासोबत लढा देणारे छगन भुजबळ यावेळेस मात्र मराठा समाजाच्या विरोधात लढा देत असताना कमकुवत असल्याचं चित्र येवल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण जरांगे पाटलांना विरोध केल्यामुळं आणि मराठा समाजाला विरोध केल्यामुळं संपूर्ण मराठा समाज जो की महाराष्ट्रातला आहे तो तर विरोधात गेलायच, परंतु ज्या येवला मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांच्या पाठीशी मराठा समाज आपली ताकद उभा करत होता, त्यासोबत ओबीसी ताकद उभा करत होता आणि त्यामुळे छगनराव भुजबळ निवडून येत होते. कारण शरदचंद्र पवार आणि अजित पवार हे ज्यावेळेस एकत्र होते त्यांच्याच राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ लढले होते. परंतु आता राष्ट्रवादी विभक्त झालेली आहे, वेगळी झालेली आहे आणि त्यांनी शरद पवारांची सुद्धा साथ सोडलेली आहे. ते अजित पवार यांच्या सोबत गेलेले आणि त्यामुळं छगन भुजबळ यांची जी काही येवल्यातली परिस्थिती आपण पाहतोय ती पूर्णतः विरोधात गेलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. विरोधात कसं? तर त्याचं असं आहे की महाविकास आघाडीतून ते अजित पवारांसोबत गेलेले आणि अजित पवारांसोबत जाऊन ते महायुतीत गेलेले. छगन भुजबळ यांना जी मतं त्या ठिकाणी मिळत होती ही शाहू फुले आंबेडकर विचारसरणीची, परिवर्तनवादी विचारसरणीची मतं त्यांना त्या ठिकाणी मिळत होती. आणि आता ते भारतीय जनता पार्टी सोबत गेलेले म्हणजे महायुती सोबत गेले, त्यांच्या विरोधात हा पारंपरिक मतदार हा आपोआपच गेलेला आहे. त्यासोबत अजित पवारांच्या सोबत गेल्यामुळं शरद पवार यांना मानणारा जो मोठा वर्ग नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, येवला मतदारसंघामध्ये आहे, तो सुद्धा छगन भुजबळ यांच्या विरोधात गेलेला आहे. मी यापूर्वी सुद्धा आपल्याला हे चित्र सांगितलं होतं. परंतु वस्तुस्थिती जर पाहिली लोकसभेच्या निवडणुकीची तर लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा ही छगनराव भुजबळ यांची होती, परंतु परिस्थिती त्या ठिकाणची अशी होती की ते विजयी होऊ शकत नव्हते आणि म्हणूनच त्यांना महायुतीनं त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली नाहीये. त्यांची इच्छा असूनही त्यांना राज्यसभेवर घेतलेलं नाहीये. 2 वेळेस संधी आली तरी सुद्धा ती संधी त्यांना मिळाली नाही. त्याचं कारण होतं, भीती होती महायुतीला की जरांगे पाटील आणि मराठा समाज आपल्या विरोधात जाईल जर छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवर घेतलं तर. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणचा जो काही लोकसभेचा उमेदवार आहे हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा निवडून आलेला आहे. राजाभाऊ वाजे यांना जनतेनं निवडून दिलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत महायुतीच्या विरोधात त्या ठिकाणी वातावरण गेलेलं आहे. छगन भुजबळ यांच्याही विरोधात त्या ठिकाणी वातावरण गेलेलं आहे आणि म्हणूनच तो खासदार महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी निवडून आलेला आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निवडून आलाय. आता परिस्थिती काय आहे? छगनराव भुजबळ हे जरी अजित पवार गटाचे असले तरी अजित पवार गटाचे जे काही नाशिक जिल्ह्यातले आमदार आहेत हे सगळेच्या सगळे छगन भुजबळ यांच्या विरोधात आहेत. मग येवला मतदारसंघाला लागून जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, परंतु ते छगन भुजबळांचे विरोधक आहेत. ते विरोध करतायत म्हणून छगन भुजबळ महाराष्ट्राचे मंत्री झाले, परंतु ते नाशिकचे पालकमंत्री होऊ शकलेले नाहीत. कारण त्यांना पालकमंत्री करू नये म्हणून अजित पवार यांच्याच गटानं त्या ठिकाणी विरोध केलेला आहे, हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून छगन भुजबळ जर विधानसभेला उभा राहिले तर याही आमदारांचा त्यांना विरोध होणार आहे. महाविकास आघाडीचाही विरोध होणार आहे. शरद पवार यांना मानणारा वर्ग तोही त्यांच्या विरोधात जाणार आहे आणि सगळ्यात मोठं मराठा समाज हा पूर्णच्या पूर्ण त्यांच्या विरोधात जातोय. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर मराठा समाजाचं येवला मतदारसंघातलं जर आपण तुल्यबळ पाहिलं
तर जवळपास 1,28,000पेक्षा अधिक मतदान हे मराठा समाजाचं असल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे. ओबीसी समाजाचं जवळपास 80,000 मतदार असल्याचं बोललं जात आहे आणि यासोबत एससी एसटी आणि इतर असतील त्यांचं जवळपास 50,000 मतदान त्यांचं आहे आणि मुस्लिम समाज आणि इतर समाज यांचं सुद्धा मतदान तिथं जवळपास 50,000च्या आसपास आहे. म्हणजे 1 लाख हे वेगळं मतदान आहे. ओबीसीचं 80,000 आणि मराठा समाजाचं 1,28,000पेक्षा अधिकचं मतदान आहे. या परिस्थितीत जर चित्र पाहिलं तर मुस्लिम समाज जो छगन भुजबळ यांना मतदान करत होता, कारण ते महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी सोबत होते, तो भारतीय जनता पार्टी सोबत भुजबळ गेल्यामुळं तो पूर्णच्या पूर्ण त्यांच्या विरोधात गेलेला आहे. म्हणजे मुस्लिम समाज विरोधात गेलेला आहे, इतर समाजही त्यांच्या विरोधात गेले, मराठा समाज तर पूर्ण विरोधात गेलेला आहे. आणि प्रीतमताई मुंडे यांना नाशिकमधून ज्यावेळेस उमेदवारी द्यायचं पंकजाताई मुंडेंनी बोलले गेलं होतं, त्यावेळेस सगळ्यात अगोदर विरोध केला तो छगनराव भुजबळ यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे येवला मतदारसंघामधला जो वंजारी समाज आहे तो सुद्धा भुजबळांच्या विरोधात त्या ठिकाणी रोष व्यक्त करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीची वाट पाहतोय. फक्त परिस्थिती अशी झाली आहे की छगन भुजबळांचा या ठिकाणी पराभव आता होऊ शकतो का, महाविकास आघाडीकडून त्यांना नेमका प्रतिस्पर्धी कोण दिला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे होते म्हणून ती जागा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचीच असेल. मग शरद पवार हे नेमकं कुणाला उमेदवारी देतील ही सगळी चर्चा घडत असताना एक महत्वाची घडामोड घडतीये आणि ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जे की स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि आता त्यांनी महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे. खासदार राजू शेट्टी त्यांच्यासोबत आहेत, बच्चू कडू त्यांच्यासोबत आहेत, छत्रपती संभाजी महाराजांचा पक्ष आहे, आणखी छोटे मोठे पक्ष सुद्धा त्यांच्या सोबत त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज हे लोकसभेला नाशिक मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी मेळावा सुद्धा त्या ठिकाणी घेतला होता, चाचपणी सुद्धा केली होती, तयारी सुद्धा त्यांची झाली होती. परंतु ऐनवेळी छत्रपती शाहू महाराज यांना महाविकास आघाडीनं काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर मात्र छत्रपती संभाजी महाराज यांनी नाशिकमधून लोकसभा लढण्याचा जो निर्णय होता तो मागे घेतला आणि छत्रपती शाहू महाराजांना खासदार करणं हेच माझं सध्याचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढणार नाही, प्रचारालाही जाणार नाही असं त्यांनी घोषित केलं होतं. छत्रपती शाहू महाराज लोकसभेला निवडूनही गेले, खासदार झाले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचं काय, त्यांना कोणत्या मतदारसंघात लढावसंय, तर छत्रपती संभाजी महाराज हे नाशिक जिल्ह्यातल्या येवला मतदारसंघामधूनच निवडणूक लढतील अशी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चर्चा आहे. आणि मित्रांनो या चर्चेला बळ सुद्धा मिळत आहे. त्याचं कारण असं आहे, छगन भुजबळ यांना पराभव करायचा आहे हे शरद पवार यांनी खुणगाठ बांधलेली आहे. कारण त्यांनी मतदारांना सांगितलंय की मी तुमच्यावर अन्याय केलेला आहे, मी तुम्हाला छगन भुजबळ सारखा उमेदवार दिलेला आहे, त्यामुळे मी माफी मागतो असं शरद पवार बोललेले. आणि शरद पवार यांच्या विरोधात छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेतल्या आणि शरद पवार यांच्या विरोधात सुद्धा ते बोललेले. हा राग जो आहे शरद पवार यांना, तो राग त्यांना व्यक्त करायचा छगन भुजबळ यांच्या पराभवातून. मग त्यांना पराभवासाठी शरद पवार टपलेले आहेत, तयार झालेले आहेत. महाविकास आघाडी तितकीच तयार आहे आणि विशेषतः मराठा समाज, मुस्लिम समाज हा छगन भुजबळ यांच्या विरोधात मतदान करण्यासाठी सज्ज झालेला आहे. जरांगे पाटलांनी सुद्धा विडा उचललेला आहे की छगन भुजबळ निवडून कसे येतात ते मी पाहतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणं हे अत्यंत गरजेचं आहे. महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार राहील, तो तगडा राहील की नाही माहित नाही. परंतु छत्रपती संभाजी महाराज हे जर येवल्यामध्ये त्या ठिकाणी उभा राहिले तर त्यांच्यासोबत छगन भुजबळ यांची टक्कर राहणार आहे आणि ही टक्कर ताकदीची नसणार आहे. त्याचं कारण छगन भुजबळ राजकीय दृष्ट्या जरी ताकदीचे असले तर मतदारांच्या तुलनेत आणि लोकांच्या पसंतीला उतरलेले छत्रपती संभाजी महाराज यांना सगळ्या पक्षांचं पाठबळ त्या ठिकाणी मिळेल आणि त्या ठिकाणी छगन भुजबळ विरुद्ध छत्रपती संभाजी महाराज यांची अटीतटीची लढत होईल. आणि जर तसं झालं तर छगन भुजबळ यांचा त्या ठिकाणी दारुण पराभव होईल असं त्या ठिकाणी चर्चेअंती आपल्या लक्षात येत आहे. राजकीय विश्लेषकांचं सुद्धा आपण ज्यावेळी चर्चा केली, हा विषय त्यांच्या समोर काढला त्यावेळी त्यांनी एकच सांगितलं की छगनराव भुजबळ यांचं जरी राजकीय प्राबल्य त्या ठिकाणी असलं तरी एका मतदारसंघावर 4 वेळेस ते निवडून आलेले आणि त्यामुळे जनतेचा रोष, नाराजी ही तर त्यांच्याविषयी असतेच. जो काही आमदार असतो त्याच्या विरोधात गेलेले असते, सत्ताधाऱ्याच्या विरोधात गेलेले असते. परंतु त्यासोबत त्यांच्या बाजूनं जर छत्रपती संभाजी महाराज विरोधकांच्या सोबत उभा राहिले किंवा विरोधी म्हणून छगन भुजबळ यांच्या विरोधात आले तर निश्चितपणे छत्रपती संभाजी महाराज हे येवला मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं आमदार म्हणून विजय होतील आणि त्यांच्या पाठीशी राजू शेट्टी यांची शेतकऱ्यांची संघटना असेल, बच्चू कडूंचा प्रहार संघटना असेल, मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मराठा
वर्ग जो आहे तो सुद्धा त्यांच्या पाठीशी असेल. शरद पवार यांचा मतदार असेल, महाविकास आघाडीचा असेल, मुस्लिम समाज असेल आणि छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातले छत्रपती संभाजी महाराज आहेत, ज्यांनी सगळ्या 18 पगड जातीला आरक्षण दिलेलं आहे. सगळ्यांना सोबत घेऊन ते चाललेले आहेत आणि त्याच गादीवरचे त्याच कुटुंबातले छत्रपती संभाजी महाराज असल्या कारणानं इतर 18 पगड जातीचे 12 बलुतेदारांचं मतदान सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकतं. आणि असं जर चित्र असेल तर छगन भुजबळ यांचा येवल्यातून दारुण पराभव होईल असं सगळ्यांचं मत आहे, राजकीय विश्लेषकांचं सुद्धा मत आहे. जर असं झालं मित्रांनो तर एकतर छगनराव भुजबळ हे निवडणुकीतून माघार घेतील किंवा ते पराभवाला सामोरं जातील. जर ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात लढले तर छगनराव भुजबळ यांचा पराभव निश्चित आहे. म्हणून कदाचित ते मागे होतील आणि आपले पुतणे जे आहेत यांना ते विधानसभेला उभा करतील आणि त्यांना मी संधी दिली हे दाखवून आपण मागे सरकतील, प्रचारासाठी त्या ठिकाणी फिरतील आणि महायुतीला सुद्धा सांगतील की महाराष्ट्रामध्ये दौरे करण्यासाठी फिरण्यासाठी मला थोडं मोकळं ठेवा, म्हणजे मी सभा घेतो आणि ओबीसी समाज महायुतीच्या मागे उभा करतो. असं सुद्धा ते करू शकतात असंही या ठिकाणी बोललं जात आहे. राजकीय पुनर्वसन करण्यासाठी छगनराव भुजबळ एकतर विधान परिषदेवर जातील किंवा महायुतीकडून पुन्हा एकदा राज्यसभेसाठी ते प्रयत्न करतील. असं चित्र नाशिक जिल्ह्यामध्ये आणि येवला लासलगाव मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. छगनराव भुजबळ यांनी सांगितलं की मी येवला आणि लासलगाव याच मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे, परंतु आपल्या समोर उभा कोण आहे याची कदाचित त्यांना जाणीव नसावी आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांनाच येवल्यामधून उभा करण्याच्या हालचाली तिसऱ्या आघाडीकडून चालल्यात. त्यासोबत जरांगे पाटलांच्या सोबत असलेला जो मराठा समाज आहे त्यांचं सुद्धा मत आहे की या ठिकाणी खंबीर मराठा नेतृत्व उभा राहावं आणि त्या ठिकाणी छगन भुजबळांचा पराभव व्हावा. मित्रांनो, ही जी काही परिस्थिती आहे, ही जी काही माहिती आहे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगितली आहे. तुम्हाला काय वाटतंय की नाशिक येवला मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात जर छत्रपती संभाजी महाराज उभा राहिले तर या ठिकाणी नेमकं कोण निवडून येईल? छगन भुजबळ यांचा पराभव जर झाला तर तो किती मतानं पराभव होऊ शकतो हे सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी विचारतोय. आणि छत्रपती संभाजी महाराज हे जरी शाहू महाराजांच्या गादीवरचे असतील तरी येवला मतदारसंघात जो की पारंपरिक मतदारसंघ छगनराव भुजबळ यांचा आहे, लासलगाव येवला मतदारसंघात छत्रपती संभाजी महाराजाला मतदार स्वीकारतील का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.